उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात। हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती। भक्तिभावाने शिवाची उपासना केली। तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हाय नमस्कार, कशा सर्व। माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहात ती हरतालिका पूजा, तीच म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी होणारी ही पूजा असते। ही पूजा लग्न अगोदर मुली करत असतात, चांगला नवरा मिळण्यासाठी आणि फ्युचर लाईफ साठी त्यांच्या। तर ही विधी बघणार आहात। याच्या अगोदर मानसीयुक्ता बरेच वेळेला करायची आणि तर मामी तर चौथीपासून करत आहे ही विधी म्हणजे पूजा। तर ती सगळी पूजा तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे। आणि ही पूजा आहे, पार्वती आहे ना, महादेव पती म्हणून पाहिजे होते, त्यासाठी त्यांनी ही पूजा केली होती। तर ही पूजा यापूर्वी आपण कधी शूट नव्हती केली। आज युक्ता सर्व साहित्य गोळा करत होती, जेट्टीवरती जाऊन रेती वगैरे आणली, कारण का पिंड वगैरे रेतीने बनवायचे असते, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटलाय। तर यापूर्वी तुम्ही कधी ही पूजा केलीत काय, किंवा अजून काय एक्स्ट्रा याच्याबद्दल तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे काय, तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण का ही व्हिडिओ गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी पडणार आहे। तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। पहिला दिन गणपतीची पूजा। इथे पण पैसे ठेवलेस ना बाय। आता तिला सांग कशी पूजा करायची। आता देवीची पूजा करावी। देवीचे तर गाठी बांधले ठेव, म्हणजे माणसं आली गेली आणि पोरांसाठी कशा पूजा बिजा नाहीत काय, आणि पोरांसाठी कशा पूजा बिजा नाहीत काय। पार्वतीला कुंकुवा पहिला तिला अभिषेक घाल, अशी फुलांनी शिंपड। सगळा पोरींचा संस्कार सुखी होण्यासाठी हे करा। आमची दोन दोन पोरं घरा नाहीत, त्यांच्यासाठी काय नाही, आम्हाला असंच टाकलं। आपल्यासाठी पण असे विधा पाहिजे होतं ना, संसार चांगला होण्यासाठी, बोल अजून पोरी चांगल्या भेटण्यासाठी ना। मग काय, त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या पोरी गेल्या हातांशी म्हणून चांगल्या चांगल्या पोरी गेल्या हातांशी। प्रोसेस दाखव, गपचूप करू आम्ही पण। रात्री बसतो आम्ही करायला, रात्री बसता पानाचं बिड काढ देवाला। बिंजल उपास असते, पाणी बिनी नाही पियाचं, काय रात्री 12 वाजल्यावर पियाचं, ते पण नारळ पाणी। म्हणजे दिवसभर काय नाही, पाणी बिनी काहीच नाही, पाणी पण नाही, नारळ पाणीच फक्त नारळ पाणीच प्यायचं। पण मी सकाळी उठल्या उठल्या पाणी पिला। असू दे घे, माफ। तुझं लग्न झालेलं आहे घे आधी पाणी लग्न झालेलंच करता असं नाही, पुढचा संसार चांगला होण्यासाठी पण करणार। चौथीपासून करायची। महादेवाला, पार्वतीला आणि सखीला 3 विडे आपण काढलेले आहेत ना। आधी हळद नंतर वरती तांदूळ ठेव। आता फुल वाव पहिला काय चाललंय स्टोरी मग आपण पिंडीला अजून पण काय लावलं नाही। आता ही पूजा झाली ना, मग शंकराची पूजा करते। हा, म्हणजे सखी आणि पार्वतीची पूजा झाली किंवा ते यांची पूजा, विड्यांची पूजा झाली का नंतर फायनलला आपल्या यांची पूजा, गणपतीची पहिली केली, गणपतीची पहिली पूजा केलेली आहे आपण ना। सर्वात शेवट शंकराची पूजा। ओके।
दिवा दाखव. देवाला गणपतीला दिवा दाखव. अगरबत्ती दाखव. हिमालयाची कन्या पार्वती लग्नयोग्य झाली. पित्याच्या मनात तिचा विवाह कोणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली. एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तिथे आले. मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा यांनी तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजेच कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते. पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून पाठी आवाज जास्त येत असेल त्याचं कारण काय, सगळी गडबड चालली आहे गणेश उत्सवाची, गणपतीच्या आगमनाची. एक रे गणपतीला 10 दिवस आमच्याकडं.
तर ते सर्व तयारी चालू आहे. आम्ही तर बाबा आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 80% पूर्ण झालेलं आहे. आणि बाप्पाचं आगमन सुद्धा आपल्याकडे कालच झालंय, सोमवारी. आजवर ठेवला कारण पाऊस वगैरेचा दिवस असते म्हणून आम्ही एक दिवस आधीच सर्व काही रेडी करून ठेवलंय. आता आम्ही चालू आमच्या मामाच्या बाप्पाला आणायला. तर चला गावातल्या बाप्पाला आणायला चाललोय. निघालो, रिक्षा निघली आणि आपली मंडळी पण सध्या तयार आहे. बघूया मूर्ती तुम्हाला उद्याच्याच ब्लॉग मध्ये बघायला भेटेल सर्वांचे. पण आज आम्ही कशी धमाल केली आणि सगळं डेकोरेशन आज रात्र होणार आहे. 100% आज रात्र होणार आहे. यांचं हे बघा अजून अर्ध्यावरच आहे. ते बघा ए हाय का रे इकडनं. हे बघा यांचं आज काय खरं नाही. यांची आज नाईट आहे. 2 घरांचं डेकोरेशन असते. त्याच्यामुळं आम्ही थोडेफार दिवस आधीपासून म्हणजे गुरुवार शुक्रवार पासूनच तयारी सुरू केली डेकोरेशनची. आणि आता कसं इथं टाइम देता येईल आपल्याला. तर चला रस्त्यावर चाललोय. रिक्षा चालू केले एवढा जोरात पाऊस आला ना का बोलू नका. काय तर की जोरात पाऊस आला ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की. चला बाप्पा आलाय आपल्या रिक्षामध्ये आणि आता थेट जाईल गावामध्ये घरी आपल्या. कोण कोण आहे रिक्षामध्ये. चला एक मस्त आवाज द्या. तर आवाज दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. गेले शुक्रवारी डेकोरेशन साठी सुरुवात केली आम्ही. मग रविवारी सोमवार नाही शनिवार रविवार शुक्रवारी केलं. रविवार सोमवार मंगळवार हे 2 दिवस झाला. तिसऱ्या दिवशी आपण केला ना. काय हे बघा वाजलेत किती तरी अजून साफसफाई चालली यांची. दरवर्षीच आहे. पूजा झाल्या. बाहेर गाणं लावली. गाणी लावली जोर जोरात. मस्त वाटतं. बाहेर गेलो अजिबात भीती वगैरे काय नाही वाटली. एकट्याला जाताना बिल्डिंग मधनं जाऊन आलो. हे बघा अजून थोडा म्हणजे लास्टचं 5% काम बाकी आहे फक्त. गाण्यांची आवाज आली. बाकी झालेलं आहे. चला आजच्या व्लॉग मध्ये एवढाच. पूर्ण डेकोरेशन उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तुम्हाला थोडीफार हिंट भेटली असेल. तर आजचा छोटा गणपतीला बोलू हो. सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब आपल्या दर्शनासाठी या. भाटींच्या राजाच्या घरत परिवारातर्फे आग्राचं आमंत्रण आहे आणि थोडे पाटील परिवार. ठीक आहे. तर चला आजचा छोटासा व्लॉग इथंच एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. गणपती बाप्पा मोरया.